केसरकरांनी या भागामध्ये काही केलं नाही. दोनदा त्यांनी खो घातलाय. मी स्थानिक आमदार आहे, स्थानिक मंत्री आहे. आज त्यांना युती आठवली, पण हे 5 वर्ष या भागातले पुजारी पालकमंत्री 1 रुपया भारतीय जनता पक्षाला दिला तर सांगा. 13 वर्ष आमचा जिल्हा सातत्याने महाराष्ट्रात नंबर 1 ला राहील. माझं जर म्हणणं त्यांना त्यांच्या खात्यातलं काय समजत नाही, माझं जाहीर म्हणणं आहे, मी त्यांच्या समोर पण बोलतो. आणि केसरकर साहेबांनी 8 वर्षात मंत्री असताना हे गोष्टी ह्या निर्णय घेतले. एक तर सांगावं ना जनतेला, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. मला सीट पाहिजे असं मी म्हणून भांडतो असा विषय नाहीये. केसरकर साहेब आज बाबा 8 वर्ष इथले मंत्री आहेत. काय बाबा दिवे लावले कुठेतरी महाराष्ट्राला समजू देत ना. एकाने गाळ मारली पण आपण वाचणार. आणि या जनतेमधला उद्रेक जर आम्ही नाही केलं तर आम्हालाही शिवाय घालते. ते केसरकर मुंबईत राहून हे समजणार नाही. इथल्या लोकांचं दुःख आहे ते. तर त्यांच्याकडे जादू आहे ती तुम्हाला मी खाजगीच सांगतो. ती जादू सांगण्यासारखी नाही. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत. 20 तारखेला ज्या वेळेला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दरबारात या प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे, त्याच वेळेला चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला महाराष्ट्र निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. आणि खरं तर महायुतीला पुन्हा सत्तेत यायचंय, पण महायुतीला सत्तेत येताना महाराष्ट्राचं एक महत्वाचं टोक असलेल्या बांद्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेमके कसे तरंग उमटणार आहेत हेच आपण समजून घेणार आहोत. आपण भेटणार आहोत भाजपचे नेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि नारायण राणे यांचे कधी काळी कमालीचे निकटवर्ती असलेले या भागातले नेते राजन तेली यांना. नमस्कार तेली साहेब. गेल्या निवडणुकीमध्ये रायगडमध्ये महेश बालदी पॅटर्न उपयोगात आणण्यात आला. महेश बालदी हे खरं तर नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे, पण तिथली जी काही प्राप्त परिस्थिती होती त्यामुळे महेश बालदी यांनी स्वतःची यंत्रणा आणि अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकून आले आणि त्यानंतर त्यांनी भाजपला मदत केली. आता अशाच पद्धतीचा हा बालदी पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय होताना दिसतोय. आणि या बालदी पॅटर्नचा सगळ्यात पहिला झटका हा महाराष्ट्राचं एक टोक असलेल्या बांद्यामध्ये किंवा सावंतवाडी मतदारसंघामध्ये अंमलात येताना दिसतोय. काय नेमकं हा बालदी पॅटर्न काय आहे आणि हा पॅटर्न कोकणामध्ये उपयोगात येईल का, आणि त्या पॅटर्नचा एक ज्याला आपण म्हणतो की पुरस्कार राजन तेली करणार का? एक गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला पण समजली पाहिजे की सावंतवाडी विधानसभेमध्ये आज 70% ग्रामपंचायती भारतीय जनता पक्ष. आज इथले या तालुक्यामध्ये 3 तालुके येतात ह्या विधानसभेमध्ये. 3 इथले खरेदी विक्री संघ आहेत, तेच भारतीय जनता पक्ष. 3 नगरपालिका आहेत, त्यातल्या 3ही नगरपालिका आज भारतीय जनता पक्षाकडे होत्या. आता 2 ठिकाणी प्रशासक आहेत. इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर असताना सुद्धा, पालकमंत्री असताना सुद्धा आमच्याकडे दोडामार आणि आमचं भेंगुर्ला या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे. आज आमची पक्षाकडे अशी मागणी आहे, जर 70% ग्रामपंचायती आमच्याकडे आहे, इथल्या विविध कार्यकारी संस्था जवळजवळ 80%च्या जवळपास आमच्याकडे आहे. आज जर 3ही खरेदी विक्री संघ आमच्याकडे आहे, जर आमच्या 3ही नगरपालिका आमच्याकडे आहे, आज भारतीय जनता पक्षाची ताकद ही केवढी तरी इकडे वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही पक्षाकडे, पक्षाच्या माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांना विनंती केली की सीट अदला बदलीमध्ये ही सीट आम्हाला या ठिकाणी द्यावी. आणि त्याही पलीकडे म्हणजे माझं काय केसरकरांचं वर नाही, परंतु केसरकरांनी या भागामध्ये काही केलं नाही. हे प्रामुख्याने जर विचार केला तर इथे रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे. आज गोव्यावर आम्ही जवळजवळ पूर्णपणे गोव्यावर आरोग्याला अवलंबून आहे, आम्ही रोजगाराला अवलंबून आहे. रोजगाराला आमची ह्या बॉर्डरची मुलं ही अपडाऊन करतात आणि कुठंतरी महिन्यात एखादा ऍक्सिडेंट जातो, 1-2-3 महिन्यात एखादा दगावतो. आम्ही काय सांगायचं त्या लोकांना? अडाळी सारखी MIDC राणेसाहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना झाली 2008 मध्ये. आजही तिथे काय नाही. मी सत्तेत जरी असलो तरी लॉंग मार्च मोर्चा काढला. तर शेवटी इथल्या जनतेचा आणि इथल्या तरुणांचा प्रश्न आहे. आज तोच प्रश्न आरोग्याचा आहे. मल्टीपर्पज हॉस्पिटल होणार म्हणून जवळजवळ 7 वर्षापूर्वी तिथं भूमिपूजन झालं. आजही त्याची सुरुवात नाही. तुम्ही बघितलं तर इथे 100 मीटरवर केसरकर साहेब राहतात. त्यांच्या समोर तिथे ST स्टँड आहे. तिथे जाण्यासारखी काय शौचालयाला जातील, महिला जातील, काय जातील, काय परिस्थिती बघा. म्हणजे 100 फुटावर पण ते नाहीये, तरी तिथं काय होत नाही. लोकांच्या प्रामुख्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कुठलेही सुटताना दिसत नाही. पूर्वी दंडवते साहेबांच्या काळात इथे उषा इस्पात कंपनी होती, नंतर ती टाटा मेटलिंग मध्ये झाली, ती बंद पडली.
आज उत्तम स्टीलने इथे 3,000 जवळपास एरिया जागा खरेदी केली, त्याच्यात कुठं पत्ता नाही. 15 वर्ष आमदार जो या ठिकाणी राहिला आणि 8 वर्ष त्यातले मंत्रीपद, त्यातलं काही जर इथल्या लोकांना उपयोग नसेल तर मी माझ्यासाठी नाही मागत आहे, इथल्या जनतेसाठी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटावा, इथे नवीन कोणतरी आमदार व्हावा. पण समजा तो तसा नाही सुटला तर मग राजन तेली या भाजप नेत्याचं नेमकं पाऊल काय असणार आहे? माझी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने नेते काय सांगतात, आज काय माहिती आहे की आज सगळ्या ठिकाणी चर्चा आहे की हा ही सीट भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी येईल. मग नेते तिथे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, राणे साहेब आहेत, आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणाचं नेतृत्व करतायत. या सगळ्यांमधून ते जो निर्णय या ठिकाणी घेतले, कारण शेवटी कसं आहे की लोकभावना आहेत, ह्या लोकभावना सातत्याने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे आमचे जेवढे जेवढे नेते होते त्या सगळ्यांकडे नेत्यांकडे मागण्याचा प्रयत्न केला. हाच नाही तर अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा करता येईल की आपल्याला वेळ अपूर्ण पडेल. इतके इथले प्रश्न या ठिकाणी गांभीर्याने या ठिकाणी झाले आहेत आणि ह्या भागावर गेली 25-30 वर्ष सातत्याने अन्याय, म्हणजे अन्याय म्हणजे काय, मी लोकांना दोष देणार नाही. पण तुम्ही एका बाजूला हे असं म्हणताय, आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या राजनजी, तिथे नारायण राणेंना मताधिक्य मिळालेलं आहे, हे विसरून चालणार नाही. मग हा नेमका जो विरोधाभास आहे तो कसा असणार आहे? मग ते काम जर त्यांनी केलं नसतं तर मग हे मताधिक्य नेमकं कसं आलं? तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथे ह्या सिंधुदुर्गामधल्या तिन्ही विधानसभेमध्ये राणे साहेबांना मताधिक्य मिळालं. खालची बांधणी जी होती, संघटनात्मक बांधणी, त्याच्यातून मिळालेला विजय. आज तुम्ही बघा केसरकर साहेबांबरोबर कोण या ठिकाणी आलंय, शिवसेनेचं नाव घेण्यासारखे एखादा तालुक्याचा अध्यक्ष आलाय, एखादा तालुक्याचा सभापती आलाय. तुम्ही सांगा, त्यांनी 2014ला तिथे कोणाला शिवाय घालून गेले ते? आज त्यांचा उगम कधी झाला? नगराध्यक्षाला मदत कोणी केली? त्याही आमचे इथले 3 नगरसेवक होते, म्हणजे बबन साळवेकर होते, उमेश कोरवेकर होते, भाईडकर मॅडम होत्या, राणेसाहेब ते नेतृत्व करते, त्यांची परवानगी घेऊन 92 मध्ये पहिली मदत त्यांना केली. त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या राष्ट्रवादीहून हे उभे राहिले, ते पडणार होते. राणेसाहेबांनी आग्रह केला की बाबा या ठिकाणी ते यायला पाहिजे, मी पवार साहेबांना शब्द दिलेला आहे, त्याच्यातून त्यांना मदत केली. हे सगळं करत असताना आज तुम्ही विचार करा, जे राष्ट्रवादीचे 4 चेहरे होते तेच चेहरे त्यांच्याबरोबर आहेत. एखादा शिवसैनिक आज बघा, कालच्या वेळी सुद्धा आज एवढी सगळी मेहनत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली, आज रवी चव्हाण साहेबांनी केली, राणे साहेबांनी केली, सगळ्याच मंडळींनी इथे मेहनत केली, पण तरी पण आज 50,000पेक्षा जास्त मतदान त्यांना पडले. आज आपण म्हणतोय ना, मग ही जे मतदान पडलंय ह्याचं कारण पण शोधलं पाहिजे. बघा, गेली अनेक वर्ष शिवसेनेची जर आपण इथली मतांची बेगमी पाहिली तर ती 50 ते 60 हजाराच्या जवळपास इथली मतांची बेगमी आहे. मग तुमचं असं म्हणणं आहे का की केसरकरांनी स्वतःची वोट बँक किंवा स्वतःची मतं बनवली नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? 100% मी म्हणतो असं नाही. आपण इथल्या एसआयटीचा रिपोर्ट बघा, आपण इथल्या प्रेस आणि जनरल लोकांचं मत घ्या की इथे काय अडचण आहे. म्हणजे आणि एक त्यांचा स्वभाव बघा, इथे आतारी पडतं कबुलातर गावकरांचा विषय आहे, आंबोली चौकुड गेले, आज गेली 25 वर्ष लोकांना बडकवतोय. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही रवी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली चंद्रकांत दादांकडे, निर्णय जवळपास होण्यात होता, 2दा त्यांनी खो घातलाय. मी स्थानिक आमदार, मी स्थानिक मंत्री आहे असं या ठिकाणी करू, आणि आज त्यांना युती आठवते, पण ते 5 वर्ष या भागातले ज्यावेळी पालकमंत्री होते, 1 रुपया भारतीय जनता पक्षाला दिला तर सांगा. आज विकासाला, आज जसं रवी चव्हाण एकूण येणाऱ्या पैशाच्या रकमेतला आज शिंदे गटाला प्राधान्य देते, आज त्यांनी सांगावं की 5 वर्षाच्या माझ्या काळात, अरे मी आता जिल्हाध्यक्ष होतो 4 वर्ष, तर मला बाबा हे उठलून बाबा 2 कोटी रुपये तुमच्या वाट्याची विकास संस्थेची कामं सुचवा. नाही झालंय. ते सिंधुरत्नमध्ये आता अध्यक्ष आहेत, मंत्री झाले, तरी कुठला कोटा भारतीय जनता पक्षाने दिला सांगा. याच्यापूर्वी तांदा बांधा योजना होती, आज होती रवी, आमचे आदरणीय सुधीर भाऊ आमचे अध्यक्ष होते त्या याचे, आज त्यांनी तरी तिथे आम्हाला एक योजना चंद्रपूरला तरी, दुसरी योजना बांधायचं, सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी योजना, आज त्याचा उपयोग यांनी राजकारणासाठी केला, आपापल्या भागात जाऊन तिथे फक्त मतं वाढण्यासाठी केला. बाकी त्याने जो उपयोग करायला पाहिजे होता या जिल्ह्यासाठी, जिल्ह्याचा आर्थिक स्तर वाढायला पाहिजे, इथले रोजगार वाढले पाहिजे, बेकारी दूर व्हायला पाहिजे, शैक्षणिक धोरण चांगलं या ठिकाणी व्हायला, काय केलंय? आज शैक्षणिक धोरणाचं तुम्हाला एक गंमत पण सांगतो, मी असं तोंडी नाही सांगणार, माझ्या मोबाईलवर तुम्ही बघितलं, 2 तुम्हाला मी JR दाखवतो. 2015चा एक JR आहे, त्या JR मध्ये काय सांगतो, आमची इथली भौगोलिक परिस्थिती देऊन 100 पटसंख्यातले तर संच मान्यता मिळाली. आज केसरकर साहेब आले, शिक्षण मंत्री आहेत, या भागातल्या लोकांची अपेक्षा आहे
आज तुम्हाला 150 मुलांसाठी संच मांडले. आमच्याकडे जी 194-196 जे हायस्कूल आहेत, उद्या सकाळी जवळजवळ, आणि मी असं नाही बोलत आहे, जिल्हा परिषदचा सीओ त्याच्यासमोर शिक्षण अधिकाऱ्यांना प्रेस घेण्याच्या आणि म्हटलं काय वस्तू ते सांगा. तर 2015चा जे आहे नवीन कुठला आला, 2024 आला, 2024चा जे काय सांगतो म्हणजे 150 पटसंख्या असली तर आज दिवसेंदिवस मुलं इतकी कमी होत आहेत, तिथे रोजगार नाही आहे. रोज उठले लोक मुंबईला गेले, तिकडे स्थायिक झाले, गोव्यात गेले स्थायिक झाले, कोल्हापुरात गेले स्थायिक झाले, पुण्यात गेले स्थायिक झाले. आज इथली परिस्थिती उद्या पुढच्या काळात 13 वर्ष आमचा जिल्हा सातत्याने महाराष्ट्रात नंबर 1 ला राहील. महाराष्ट्रात नंबर 1 ला रिझल्ट लावला 10वी ते 12वीचा. पण पुढे पुढे जर शिक्षक आमचे असे जर समजा उद्या 120 शाळा जवळजवळ मुख्याध्यापक मिळणार नाहीत, त्याला कशी मुलांनी शिकायचं? उद्या कला शिक्षक 500 मुलांच्या पाठीमागे मिळणार, तुमचा ड्रॉइंग शिक्षक 250 मुलांच्या पाठीमागे मिळणार. आणि सगळ्यात वाईट एका गोष्टीचा आहे, ज्यावेळी दारडासाहेब शिक्षण मंत्री होते त्यावेळी निर्णय झाला पटपटणी करायचा महाराष्ट्र बोगस विद्यार्थ्यांचा. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा नंबर 1 ला आला. मी हाऊसमध्ये होतो विधान परिषदेमध्ये, आमचं स्वागत केलं, त्यांनी अभिनंदन केलं, ते ऐकायला चांगलं वाटलं. पण त्याच्यानंतरचा जो काळ होता, त्याच्यानंतरच्या काळात त्याचा त्रास आम्हाला जास्त झाला. एखादा शिक्षक गेला तर त्याच्यावर बदली शिक्षक घेता येईना. मास्टर कुठल्याच बाबतीत आज ह्या जिल्ह्यातली पालकांना, ह्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना. पण हे तुम्ही जो समस्यांचा पाढा वाचतायत, या समस्या केसरकरांसारखा एखादा अभ्यासू शांत संयमी नेता समजून घेणार नाही असं म्हणणं हे काही राज्यातल्या जनतेला पटणारच नाहीये. मग एक तर तुम्ही कमी पडत असाल किंवा त्यांच्यापर्यंत एखादा मुद्दा उतरवण्याची किंवा त्यांना समजवण्याची तुमची हातोटी कमी पडत असेल. काय होतंय नेमकं? मला वाटत नाही त्यांना अभ्यासू तुम्ही म्हणताय. माझं जर म्हणणं त्यांना त्यांच्या खात्यातलं काय समजत हे माझं जाहीर म्हणणं आहे, आणि मी त्याच्या समोर पण बोलतो. आणि मी त्यांना पत्रकारांच्या समोर आवाहन केलंय की एकदा पत्रकारांनी डिबेट घ्यावं. आणि केसरकर साहेबांनी 8 वर्षात मंत्री असताना हे गोष्टी ह्या निर्णय घेतले, एकदा सांगावं ना जनतेला. माझं काय म्हणणंच नाही त्याच्यावर. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. ह्या जनतेचे जे विचार बघा, उद्या काय रस्ते पाणी वीज, उद्या कोणी आमदार झाला काही आला तर होतच राहणार आहे. पण धोरणात्मक जे निर्णय आहेत, शिक्षणाच्या बाबतीत निर्णय असेल, नोकरीच्या बाबतीत निर्णय असेल, आरोग्याच्या बाबतीत निर्णय असेल, एसटीच्या बाबतीत निर्णय असेल, हे कोण घेणार आहे? तुम्हाला 8 वर्ष कॅबिनेट मंत्री झाला तरी तुम्हाला निर्णय घेता येत नाही. तुम्ही एक कबलदारी गावकराचा विषय सोडत नाही. आज बघा, आज पेपरला आहे वर्तमानपत्रात, उद्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक आहे. निवडणूक जवळ आली की तुम्हाला बैठकी आठवतात. निवडणूक जवळ आली की घोषणा तुम्ही करणार, हा कारखाना आणणार, तो कारखाना आणणार. त्यांनी जे कारखान्यांची घोषणा केली, मी नाही करत आहे, तुम्ही इथल्या पत्रकार मित्रांना विचारा. त्यांनी टेस्टच्या कारखान्याची घोषणा केली. त्यांनी सांगितलं सेटअप बॉक्स 1.5 लाख लोकांना सेटअप बॉक्स देणार. त्यांनी सांगितलं उषा इस्पात कंपनी चालू करणार. त्यांनी सांगितलं कुठला पार्क, अम्युजन पार्क तुम्ही गोडा मार्गात आणणार. त्यांनी सांगितलं इथलं अमुक अमुक इकडे हॉटेल सुरू होणार. आज सांगा, ज्या किनारपट्टीला जी हॉटेल आहेत ती शरद पवार साहेब जे मुख्यमंत्री होते ते ती जागा घेतली. मी परवाच आमचे पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांना, आज त्या लोकांनी विरोध नाही केला तिथं ताज हॉटेल येण्यासाठी. त्यांचं म्हणणं 25-30 वर्षांनी 200 रुपये गुंठ्याने आम्ही जागा दिल्या, पैसे पण घेतले नाही. ज्या अपेक्षेने सांगितलं की तुमची मुलं इथे कामाला लागतील, आज तिथे ताजने काहीच तिथे केलेलं नाही. 160 एकर एकूण जागा होती, त्यातली काहीतरी 20 एकर सोडली, आज 140 एकर राहिले. त्या लोकांचं म्हणणं काय तिथे बसते, असं काहीच मी त्यांच्याकडे गेलो. ते आता 15 ऑगस्ट पासून आझाद मैदान उपोषणाला बसतात. त्यातल्या महिला भगिनी आहेत इथे पाण्यात उभ्या राहून आंदोलन करणार आहे खाडीमध्ये 15 ऑगस्टला. आज सांगा, त्या लोकांना पाळी का आली? ते म्हणतात तुम्ही काहीच करत नाही, आमची जागा तुम्ही सोडा. आणि दुसरी गोष्ट, आज जर समजा 140 एकर जागा असेल किंवा 120 एकर जागा असेल, ते काय सांगताय की 9 एकर जागा त्याच्यात आमची वस्ती आहे आणि ती एका कॉर्नर आहे, ती सोडा. 9 एकर म्हणजे ही जी काय 25-30 एकर जागा जर गेली असती तर 100 एकर मध्ये 120 एकर मध्ये ताज राहू शकतं. आज गोव्यामध्ये जी ताजची हॉटेल आहे, सगळ्यात मोठं तुमचं हॉटेल आहे ताजला, ते हॉटेल 55 एकर मध्ये जी प्रॉपर्टी आहे, मी स्वतः बघितलेली आहे. मग गोव्यात जर समजा इतक्या वर्षापूर्वी 55 एकराची प्रॉपर्टी असू शकते, तर आमची 120 एकरात आहे. तरी पण हट्ट का हीच जागा पाहिजे, घरच त्यांची गेली पाहिजे. आज ते काय केले, कोणाचं ऐकत नाही. त्यांचा एक अडचण एक आहे की कोणाचं ऐकून लोकांशी चर्चा करायला पाहिजे, लोकांशी बोलायला पाहिजे, हे होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. अभ्यास तुम्ही म्हटलात तर मला त्याच्याबद्दल फार मोठी शंका आहे. पण माझं म्हणणं एक आहे की एकदा पत्रकारांच्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊ देत ना, तुम्ही जे काय केलं किंवा काय आणताय ते. आज 25-30 वर्षानंतर एखादा हॉटेल येत असेल तर मी जाणलं
हे म्हणण्यात काही अर्थ नाही ना. नाही, पण आता बघा मी या सगळ्या राजकीय घडामोडींचा धांडोळा घेत असताना किंवा वेध घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की राणेंबरोबर जे लोक आले त्यांची जागा ही त्यांना दिली जाणार, हा एक सर्वसाधारण नियम आहे की बाबा जे 38 आमदार किंवा जे 40 आमदार आहेत त्यांच्या जागा आणि 10 अपक्षांच्या ज्या काही त्या त्यांना सुटतील, त्यात आणखी त्यांना काही जागा मिळतील आणि या अशा न्यायाने दीपक केसरकर यांना सावंतवाडीची जागा सुटेल. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये हॅट्रिक करणारे लोक कोण आहेत? नारायण राणे आहेत, शंकर कांबळी आहेत, त्याच्यानंतर दीपक केसरकर आहेत आणि आता कदाचित आणखी एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये समावेश होईल, तो असेल वैभव नाईकांचा. होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल. पण सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये तुम्हाला म्हणजे राजन तेलींना राजकीय होकायंत्र म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. सत्तेचे वारे कुठून येतात हे राजन तेलींना कळतं आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतात. आता तुमची पावलं जर समजा एका वेगळ्या वाटेनं जाणार असतील तर तुम्हाला असं वाटतं की केसरकरांना खूप मोठा सेटबॅक बसू शकतो किंवा दणका बसू शकतो? मी पुन्हा आपल्याला सांगतोय की बघा, भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी भारतीय जनता नेत्यांना सांगितले, त्याचबरोबर मी शिंदे साहेबांना सांगितले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. आज युती आहे ते आम्हाला मान्य आहे, आम्हाला आमची अडचण नाही आहे की मला सीट पाहिजे असं मी म्हणून भांडतो असा विषय नाही आहे. ज्या माणसाने तर काहीच केलं नाहीये, तुम्हाला पोपटपंची करून जे बोलतायत ना ते तुम्हाला दिसतंय. महाराष्ट्राला खरे जे गुण आहेत ना हे कधीतरी समजायला पाहिजे. इथे काय बाबा केलंय ते महाराष्ट्रातल्या आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना मी विनंती करेन की ह्या विधानसभेमध्ये येऊन केसरकर साहेब आज बाबा 8 वर्ष इथले मंत्री आहेत, काय बाबा दिवे लावले ते कधीतरी महाराष्ट्राला समजू देत ना. तिथं गोड बोलून भाषा मांडणे आणि जसं काय एखादी गोष्ट मीच केली असं दाखवणं हे काय चुकीचं आहे. माझं शिंदे साहेबांबद्दल, माझं देवेंद्रजींबद्दल, माझं अजित पवारांबद्दल, माझं राणे साहेब कोणाबद्दल काय म्हणणं असतं तर कारणच नाहीये की मला ही सीट मिळावी म्हणून मी काय भांडतो, मी वाद करतो नाही, हे माझं मत नाहीये. सर्वसामान्य खालच्या कार्यकर्त्यांचं मत आहे, मी भांडतो असं नाहीये. सगळ्यांचं मत तुम्हाला हे येईल. त्या आम्ही युतीला विरोध करत नाही, युती करा, पण ज्याच्याकडे मॅक्झिमम जिथे पॉवर आहे, जिथं ग्रामपंचायत 70% आहे, जिथं आज आमच्याकडे सगळ्यात 3 नगरपालिका आहे, जिथं आमच्याकडे सगळ्यात कॉर्पोरेट सेक्टर आहे, त्याही मदत घेतली, सीट चेंज करा. हे म्हणणं म्हणजे तुम्ही उमेदवार बदलला तर तुमची काही हरकत नाहीये, युतीने उमेदवार बदललं तर तुमची हरकत नाहीये. भारतीय जनता ताकद आहे ना, भारतीय जनतेला द्या. आताची जी परवाची आणि माझं म्हणणं बघा, ताकद कमी जास्त होणं हे बघा, पूर्वी 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष परिस्थिती अशीच होती, पण सगळ्यांना विश्वास देऊन इथे भारतीय जनता पक्ष वाढलाय. त्यावेळी केसरकरांनी म्हणजे पण आता जिल्ह्यामध्ये एक मतप्रवाह राजनजी असा आहे की जर नारायण राणेंना लोकसभेसाठी इतकं मताधिक्य मिळतंय ज्या मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघातला उमेदवार बदलून महायुतीने नवीन उमेदवाराला देणं हे म्हणजे या शेवटच्या दिवसांमध्ये एक काहीसं धाडसाचं काम होऊ शकेल. पण त्याच वेळेला बघा, याच केसरकरांनी नारायण राणे यांना राजकीय दृष्ट्या जे काही पराभूत केलं किंवा जे एक गोबेल्स नीती त्यांनी जी वापरली की राजकीय दहशतवाद, राणे आणि ठाकरे यांचं वैर होतं हे तर राजकीय वैर अख्ख्या जगाला माहिती आहे. पण जे डॅमेज नारायण राणे ह्या एम्पायरला केसरकरांनी केलं इतकं दुसरं कोणीच केलं नाही. पण त्याच राणेंनी त्यांना पहिल्यांदा आमदार होतानाही महत्वाची भूमिका बजावली आणि आता तेच नारायण राणे साहेब काय म्हणतायत की मी केसरकरांना मदत करणार. अशा वेळेला राणेंच्याच तालमीत आणि शिवसेना प्रमुखांच्या मुशीत तयार झालेल्या राजन तेलींची भूमिका काय असणार? कसं आहे, माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझी भूमिका सुरुवातीला सांगितलं की पार्टीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. भारतीय जनता पक्षाची जर ताकद एवढी आहे तर मी तुमच्या माध्यमातून राणे साहेबांना सांगेन, रवी चव्हाण साहेबांना सांगेन, आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेन, आदरणीय शिंदे साहेबांनाही सांगेन, इथली वस्तुस्थितीची पाहणी करा. उद्या जर समजा तुम्ही असं केलं आणि जर उद्या रिझल्ट वेगळा लागला तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि हा रिझल्ट इथला जो राणे साहेबांना जे मतदान मिळालं ते फक्त एकट्या केसरकरांचं त्याच्यात योगदान नाही, इथल्या कार्यकर्त्यांचं आहे. इथल्या आज ज्या 70% ग्रामपंचायतीतले सरपंच आहेत, तिथले बुध अध्यक्ष आहेत, तिथले शक्ती केंद्र प्रमुख आहेत, इथले आजी माझी सगळे पदाधिकारी आहेत, त्यांनी सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. मेहनत काही एकट्याची नाही आहे. त्यामुळे त्यांची मेहनत किती आहे याचा पण आत्मपरीक्षण आमच्या लोकांनी करायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या लोकांनी करून त्यांनाही दाखवलं पाहिजे किती बाबा मेहनत आहे. बरं कोण आले? शेवटी आहे बघा, तुम्ही राजकीय गणित कशी घालणार आहेत? आपल्या बरोबर शिवसेनेतून कोण आले हे तर त्यांनी दाखवायला पाहिजे ना. अमुक आला तमुक आला काही ते दाखवायला पाहिजे आपल्याला. ते दिसत नाही इकडे. दुसरी गोष्ट, त्यांचं वास्तविक काय आज इथं त्यांचं कोण राहतं काय बघा. ते माझ्यावर टीका करायची, बाहेर कणकोली काय दुबईमध्ये नाहीये.
तरी माझ्या मागच्या टीका केली. मागच्या माझ्या पदाधिकारी आणि माझ्या नेत्यांचे पण आभार केसरकरांनी मानायला पाहिजे. मागच्या वेळी सतीश सावंत शिवसेनेचे यांनी नितेश राणेंवर अधिकृत फॉर्म एबी फॉर्म हा शिवसेनेने नितेश राणे भाजपचे डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना दिला. माझ्या नेत्याने काय सांगितलं मला, माझ्या हातात एबी फॉर्म दिलेला होता. माझ्याकडे जर एबी फॉर्म असताना आज चित्र इथलं केसरकर तुम्हाला दिसले नसते, कारण परिवारातली मतं येत नाही. माझ्या नेत्याने सांगितलं, चंद्रकांत दादा ते आमचे अध्यक्ष होते, देवेंद्रचा फोन लागला नाही, रवी चव्हाण साहेब असतील, आमचे सतीश दोंड असतील, त्यांनी काय सांगितलं, एकाने गाळ मारली पण आपण वाचून नाही मारायचं, पण नाही आपण एबी फॉर्म द्यायचं. मला एबी फॉर्म द्यायला दिला नाही. मी शेवटी संघटनेच्या नेत्यांचं ऐकलं, 100% नेत्यांचं ऐकलं. मी शेवटची 3 मिनिटं शिल्लक होती आणि प्रांताच्या समोर बसलो तर मला फोन आला, एबी फॉर्म नाही द्यायचं. आणि मग शेवटी ती माझी सीट राहिली आणि मी तरी पण 57,000च्या जवळपास मतदान घेतलं विदाऊट, म्हणजे एक कपाट निशाणी. कोकणाला परंपरा नाही, एक जिल्हा परिषद सुद्धा कधी अपक्ष आलेली नाही कोकणात, पण मी 57,000 मतं घेतली. नाराजीच होती ना त्यांच्याबद्दलची. आमच्या लोकांनी त्यावेळी जर समजा मला फॉर्म दिला असता, चित्र इथलं वेगळं दिसलं असतं. बघा, ते तुमची थेट देवेंद्रजींकडे तक्रार करणार होते अशी माझी माहिती आहे. त्याचप्रमाणे ते प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार होते. पण दुसऱ्या बाजूला सावंतवाडीमध्ये मंत्री दाखवा, आमदार दाखवा आणि इनाम मिळवा अशा पद्धतीचे फ्लेक्स लागले जातात. भाजप किंवा तुम्ही शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलं, नारायण राणेंबरोबर काम केलं, हे शिस्तीचे पक्ष आहेत. मग असं असताना इतकी बेदिली, इतकी बेशिस्ती जर मतदारसंघात होते एका नेत्याबद्दल, तर याचा नेमका काय अर्थ काढायचा इथल्या स्थानिक सावंतवाडीकरांनी? कसं आहे की हा उद्रेक जो आहे ना, हा उद्रेक जनतेमधला आहे. आणि या जनतेमधला उद्रेक जर आम्ही नाही केला तर लोक आम्हालाही उद्या शिवाय घालतील. आम्ही हे लोकांच्या मनातलं तिथे आणलेलं आहे, दाखवलेलं आहे की लोकांच्या मनात हे आहे, हे माझ्या मनातलं नाही, लोकांच्या मनातलं आहे. आणि हे याचा विचार वरती करावा. आणि मी एक सांगतो की शेवटी बघा, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनाची शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. आम्हाला असं सांगितलं शतपथीच्यात भाजपा करा म्हणून, ते त्यांचा प्रयत्न करतात, आम्ही आमचा करतो. मी त्याने मला काढून टाका म्हणून मागणी करणार. त्याच्यानंतर मी मुंबई 4 ट्रिप गेलो, मी सगळ्या माझ्या नेत्यांना भेटलो. मग त्यांनी तुम्हाला विचारलं नाही? विचारलं नाही. असं कसं? मला आता काय माहितीये, छोटी पार्टी बघा, प्रत्येकाला म्हणजे थोडक्यात भाजपला आतून तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, तुम्हाला उभं करायचंय, आणि एक मी ज्याचा उल्लेख मुलाखतीच्या सुरुवातीला केला, तो बालदी पॅटर्न कोकणात इंट्रोड्यूस करायचा आहे किंवा परिचित करायचा आहे. तुमचं काय? आता पण मी मिलिंद नार्वेकरांना भेटलो. मिलिंद नार्वेकर सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. ते लोकांना भेटतायत, लोकांशी बोलतायत. मी तिथे खूप साऱ्या लोकांशी चर्चा केली. अनेक माझे मित्र आहेत किंवा अनेक लोक मला माहिती देत आहेत. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर संधान साधलेलं आहे आणि तुम्ही लवकरच ठाकरेंच्या सेनेत जाल. काय खरं काय खोटं? तुम्हाला मला सांगायला काय कुठली हे नाही. मी पूर्वाश्रमीच्या शिवसेनेत होतो, पण मी कधी ज्यावेळी राणेसाहेबांना हा विषय झाला तर मी बाहेर पडलो. मी कधी त्यांच्यावर कधी बोललो नाही. मी त्यांच्यावर संधान साधण्याचा प्रश्नच काय आला नाही. शेवटी राजकारणात सगळ्यांचे रिलेशन असतात. आता तुमचं असा मिलिंद मित्र आहे, तसं माझाही मित्र आहे. ते बोललं म्हणजे काय कुठे गेलो असा अर्थ नाही. आमचीच काही जे जास्त हितचिंतक आहेत ती जी चर्चा जास्त करतायत, मी तिकडे चाललो. हे जे जास्त हितचिंतक आहेत ना तेली साहेब, हेच राणेंनाही मारक ठरले, हे तेलींनाही मारक ठरले, हेच नितेश राणेंना आणि निलेश राणेंनाही मारक ठरले. हे जास्त हितचिंतक या छोट्या सिंधुदुर्गमध्ये नेमके राहतात कुठे? काय छोट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच राजकारण मोठं होतं. आणि हे आता नाही, हे सुरुवातीपासून ह्या जिल्ह्यातलं जे राजकारण त्याचे पडसाद महाराष्ट्रात म्हणतात. हे सगळ्यांना छोट्या जे हितचिंतक आहेत त्यांना माहिती आहे आणि म्हणून मस्ती त्या ठिकाणी करत असतात. मला सांगा, आता तुम्हाला माहिती आहे की माझी सगळ्यांची संबंध आहे. मला जायचं असेल तर कोणाची मी कधीतरी दिसलं असतं. आज उद्धवजींकडे इतकं प्रोटेक्शन आहे. आज सगळेच जे आमचे राज्यातले नेते आहेत प्रत्येकाकडे प्रोटेक्शन Z+ आहे. कुठं कोण गेलं तर समजतं. ह्या छोट्या हितचिंतकांना समजायला पाहिजे ना की आपण एखाद्याची बातमी करतो, एखाद्याला आपण राजकारणातून हे करण्यासाठी हे करतो. ते नाहीये. बघा, शेवटी इथली जनता, इथले कार्यकर्ते आणि माझे नेते जे काय ठरवतील ते मला उद्या एक निर्णय घेणं भाग्य पडेल. बघा, तुम्ही ज्या वेळेला विधिमंडळाचे सदस्य झालात त्यावेळेचा किस्सा मला आठवतोय. विलासराव देशमुखांना नारायण राणेंनी असं सांगितलं होतं की अधिकचा उमेदवार म्हणून राजन तेलीला आपण टाकलं पाहिजे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. आणि त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की राजन तेली काही आमदार होणार नाहीत.
याचं कारण असे तेवढं संख्याबळच नाहीये तर आमदार होतील कुठून. पण शेवटी नारायण राणेंनी तो चमत्कार करून दाखवला आणि तुम्ही आमदार झालात. आता तसा चमत्कार किंवा तो फ्लॅशबॅक 2010ची घटना होती मला वाटतं, 2012चा फ्लॅशबॅक हा 12 वर्षानंतर म्हणजे एका तापानंतर कोकणात होईल असं वाटतंय. आता शेवटी हे माझ्या हातात काहीच नाही. हे शेवटी वरचे नेते ठरवतील आणि इथली जनता ठरवेल काय करायचं ते. जनता, कार्यकर्ते आणि नेते या सगळ्यांचं जे एकमत होईल त्याही मग मला निर्णय घेणं भाग पडेल. म्हणजे जो काही निर्णय ते सांगतील बदल उभं राहायचं आहे तर उभं राहायचं नाहीये. ही शेवटी निर्णय घेणारे कोण आहेत? जे कार्यकर्ते काम करणारे आहेत, जे खालती जनतेला वाटतंय किंवा इथं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे, इथे काहीतरी विकास व्हायला पाहिजे. आणि लोक तुम्ही सांगा, आज आम्हाला प्रत्येक गोष्टीला आरोग्याला गवार अवलंबून राहावं लागतं. तुम्ही जरा आमच्या इथल्या हॉस्पिटलला जरा जाऊन या, इथली परिस्थिती काय आहे ती बघा. ते केसरकर मुंबईत राहून हे समजणार नाही इथल्या लोकांचं दुःख आहे ते. सणासुदीला जर पण मग मला सांगा, मनासारखं येणं हे एवढं सोपं नाही. तेली साहेब मला सांगा की आज तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीत जर सगळ्या गोष्टी होत असतील तर मुंबई सारखं एवढं मोठं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलंय मुख्यमंत्र्यांनी, हे नेमकं कशाच म्हणजे काय काय आहे त्यांच्याकडे, कोणती जादू आहे? आता त्यांच्याकडे जादू आहे ती तुम्हाला मी खाजगीच सांगेन, कारण ती जादू सांगण्यासारखी नाही. ती जादू खरोखरच तुम्हाला सांगतो की कसं असतं की काही गोष्टी आपल्याला ऑन कॅमेरा बोलता येतात, पण हा काय असेल ते त्यांना माहिती आहे. पण मी सांगेन म्हणजे कर्तव्य शून्य, म्हणजे हे एकच शब्दात मी तिचा उल्लेख करेन. मला माहित नाही की त्यांना बघा ज्या नाही मला तुम्हाला शेवटच्या टप्प्याकडे घेऊन जायचंय. परवा मी तुमचं कुठेतरी स्थानिक वाहिनीवरती एक की मी त्या बाबाकडे येणार नाही, त्या बाबा सोडून दुसरं कोणाकडेही बोलवा, हे इतकं जाहीरपणे तुम्ही भाजपचे या भागातले नेते असताना एका मंत्र्याबद्दल, महायुतीतल्या एका सहकार्याबद्दल जर इतकं बोलत असाल तर नेमकं काय आहे? कसं होतंय बघा, एक इथं उपोषण होतं ओरस बीएडची रोजगारात 12 वर्षात भरती झाली. ही मुलं आता उद्या कायमची एजबार होती आणि त्यांच्यातला निर्णय ते जवळजवळ 10 दिवस इथं उपोषणला बसले. इथे उपोषणला भेट द्यायला गेला. त्याच्यात सगळ्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षण मंत्र्यांना राणे साहेबांनी पण सांगण्याचा प्रयत्न केला 8-9 महिन्यापूर्वी ही मुलं आहेत, एक स्पेशल केस आपल्याला करावी लागेल, पण ती झाली नाही. मग एक आमच्या संबंधित आमदार त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं बाबा मी त्यांच्याकडे येणार नाही, तुम्ही सीएम के डीसीएमकडे मला बोलाल तर मी 100% येईल, तर तिथं जर पहिली मिटिंग आहे तर तुम्ही अटेंड करा, असं मी माझ्या एका सहकार्याने मी सांगितलं. तुम्ही अटेंड करा, माझा काही विरोध नाही. बघा, मोठेपण मिळण्यापेक्षा त्या लोकांचं काम होणं महत्वाचं. ही जी आपल्या जिल्ह्यातली एवढी, आता बघा जिल्ह्यात आमच्याकडे रोजगाराला काय आहे, एकूण ह्या सगळ्या याच्यात आज सगळ्या बघा, मी वारंवार आमच्या माननीय देवेंद्रजी असतील, माननीय सीएम साहेब असतील त्यांनी मांडतोय की पूर्वी आमच्याकडे कोकण निवड मंडळ, आता एक कोकण निवड मंडळ बरखास्त झालं, पूर्ण राज्याची भरती. आज तुम्ही शिक्षकांच्या भरतीत बघितलं तर हे सगळे चेहरे कुठून आले, परत जाण्याच्या तयारीत. विदर्भ मराठवाड्यातले चेहरे आहेत ना, ठीक आहे, एखादी कास्ट आपल्याकडे मिळत नसेल, एसटी मिळत नसेल, पण माझं मला त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. आज ग्रामसेवक ते तलाठी आपल्याकडे लागत नाही, स्पर्धा परीक्षा आमची 13 वर्षी. मला सांगा, बघा तुम्ही जरी आता आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपल्याला जायचंय, मला सांगा की तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या संस्कारात आणि राणेंच्या तालमीत तयार जरी झालात तर एक अभ्यासू नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अगदी संक्षिप्त स्वरूपात कोकणाचा येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठीचा राजन तेली हे जर निवडून आले तर त्यांचा अजेंडा काय असेल? माझा पहिला अजेंडा एक राहील की इथल्या तरुणांच्या 2 हाताला काम, आणि मी त्याच्यासाठी माझे प्रयत्न आताच नाही पहिल्यापासून सुरू आहे. म्हणजे आता हराळी एमआयडीसी साठी मी उदय सामंतकडे किती वेळा गेलो तर सामंत साहेबांना तुम्ही विचारा. मी आज सत्ता आमची असताना पण विरोधात मी तिथून लॉंग मार्च काढला आणि मी लक्ष वेधल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथे झाल्या. आज माझा पहिला जो उद्देश आहे तो इथल्या 2 हाताला काम मिळवून देणं. दुसरा जो विषय आहे इथल्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष घालणं. आज छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही मुद्दाम जरा जीएमसी कडून माहिती घ्या, म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज कडून आपले किती लोक तिकडे जात आहेत, आणि त्याच्यामुळे तो एक विषय राहील की इथे छोट्या छोट्या गोष्टीवर हे राहिला पाहिजे. तिसरा विषय जो आहे इथला महत्वाचा, शैक्षणिक विषयावर लक्ष घालणं. म्हणजे आता बघा, तुम्ही इथले स्थानिक आहेत ना, तुम्हाला मी सांगेन ग्रामीण भागातल्या मराठी शाळा बंद होत चालल्या. लोकांचा इंग्लिश मिडियम कल आहे, पण त्याचं कारण शोधलं पाहिजे. गावात लोक काय राहत नाही, तर गावात लोक राहत नाहीचं कारण हाताला काम नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. चौथा विषय जो आहे इकडे बघा, फॉरेस्ट किती आहे इथं बघा. आता आपण बसलो ना इथं, ती माकडं बिकडं सगळी ह्या झाडावर तुम्हाला मी ते घरात काम करायला देत नाही. अशी 4-5 लोकांना कायम, म्हणजे जरी त्यांनी बागायती केल्या, जरी शेती केली तरी ती राहत नाही जागा. असं शेतकऱ्यांचा मेन प्रश्न आहे.
अनेक प्रश्न हे आपल्या ठिकाणी मांडता येत, पण 4-5 प्रश्न हे प्रामुख्याने मोठे आहेत आणि त्याच्यावर लक्ष घालून वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत. इथला कबुलेदार गावकरांचा प्रश्न आहे, इथे देवस्थान इनामच्या जागेचा विषय आहे, तर तुमच्या वालावलीत पण आहे, अशी इथे काही गावं आहेत. इथल्या काही गावांच्या गावकऱ्यांच्या देवस्थानचे काही अनेक विषय आहेत, ते सुद्धा घेऊन आम्ही कोल्हापूर देवस्थान समितीमार्फत गेलोय. तर शेवटी इथल्या रूढी परंपरा आणि कोल्हापूरच्या रूढी परंपरेचा फरक आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शैक्षणिक, आरोग्य, बेकारी म्हणजे ह्याच्यावर रोजगार असे अनेक गोष्टीवर आपल्याला ह्या पुढच्या काळात आणि शिक्षण ह्या गोष्टीवर काम करून ह्या जिल्हा एवढा मजबूत या ठिकाणी होईल. आणि पर्यटन आहे, जर समजा गोवा राज्यात सगळ्या एका ताससारखी 9 हॉटेल आहेत, इथून पुढे गेलं की आपण गोव्यात, तुम्ही आता बघा 15 मिनिटात आपण गोव्याच्या बॉर्डरवर पोहोचतो. त्यामुळे आज जे काही प्रयत्न झाले ना, कारकली देवबागला जेवढे लोक येत आहेत तेवढे आज हिंगोलीत तेवढे त्याच्याशी चांगले बीचेस आहेत. आज इकडे सावंतवाडी आहे, इथं वरती आंबोल आहे, गेळे आहे, चौकुळ आहे, इथे मांगिली आहे. आज आपल्या कोकणातलं सगळ्यात मोठं धरण तिलाडी आहे. 70% पाणी आम्ही देतो गोव्याला, पण दुर्दैवाने तिथे काही गावं आमची अशी आहेत तिथे पाणी मिळत नाही. 15 गावांना त्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत की मी तुम्हाला सांग. मित्रहो, राज्याच्या राजकारणाबद्दल अगदी सगळ्या चॅनेलच्या कॅमेरासमोर येऊन गोल गोल बोलण्याचं काम करणारे नेते म्हणून आपल्या सगळ्यांना दीपक केसरकर माहिती आहेत. दीपक केसरकर शांत आहेत, संयमी आहेत असं म्हटलं जातं. राजन तेलींच्या मध्ये ते अभ्यासू नाहीयेत, पण मला असं वाटतं ते मुद्दा मांडतात, विषय मांडतात. पण मित्रहो, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी शिक्षण मंत्रालय आपल्याकडे सांभाळलेलं आहे किंवा जे शिक्षण मंत्री झालेले आहेत नजीकच्या काळात किंवा भविष्यात, त्यांचं राजकीय भवितव्य हे अंधारात येताना दिसतंय. अगदी तुम्ही प्राध्यापक रामकृष्ण मोरेंपासूनचा जर आजपर्यंतच्या अनेक शिक्षण मंत्र्यांचा धांडोळा घेतलात तर त्यांच्या राजकीय आयुष्यात हे मंत्रालय केल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राजन तेली यांच्यासारख्या भाजपच्या नेत्यानं शड्डू ठोकणं किंवा मैदानात उतरण्याची भाषा करणं हे दीपक केसरकरांसाठी किंबहुना राज्याच्या शिक्षण मंत्र्यांसाठी एक नव्या समस्येला निमंत्रण देण्यासारखं आहे. आपल्याला काय वाटतंय, दीपक केसरकर यांची कॅमेऱ्यासमोरची कामगिरी आणि राजन तेली यांनी मतदारसंघातली सांगितलेली त्यांची एकूणच प्रगती पुस्तकाची मांडणी आपल्याला कशी वाटली ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून आम्हाला मांडून दाखवा. तुमच्या जे काही मतं असतील, जे काही मुद्दे असतील ते आमच्यापर्यंत पाठवा. त्यावरती एक वेगळा सविस्तर कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करू. राजन तेली साहेब, आपण वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. आपल्या भावी वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.